नमस्ते, मी वंदना फापाळे. काव्यरसिका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या भाषणामध्ये मी तुमच्यासोबत बोलणार आहे येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाबद्दल. चला तर मग सुरू करूयात स्वातंत्र्य दिनावर बोलू काही. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, तमाम भारतीयांच्या आयुष्यातील सोनेरी दिवस. आजचा दिवस म्हणजे लाखो क्रांतिकारकांच्या बलिदानाची फलश्रुती. आजचा दिवस आहे त्या शहीदांना विनम्र अभिवादन करण्याचा आणि त्याचबरोबर मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आजही रात्रंदिवस सीमेवर लढणाऱ्या त्या सैनिकांपुढे नतमस्तक होण्याचा. कारण देशाचं सामर्थ्य हे त्या देशाचं संरक्षण दल किती सक्षम आहे यावर अवलंबून असते. स्वातंत्र्यानंतर भारताने संरक्षण, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. पण कोणत्याही राष्ट्राचा विकास हा समाजातील एका विशिष्ट घटकावर अवलंबून नसतो, तर समाजातील प्रत्येक घटनेचे पडसाद देशाच्या प्रगतीस कारणीभूत ठरत असतात. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर क्षणार्धात लाखो रुपयांचे व्यवहार आम्ही करू शकतो. हजारो मैलांचा प्रवास काही तासांमध्ये करून आम्ही 7 समुद्रापार अगदी सहजपणे जाऊ शकतो. पण दुर्दैवाने आज स्वातंत्र्याची 75 पार केल्यानंतर सुद्धा आमच्या आदिवासी पाड्यावरील महिलांना कधी गावात रस्ता नाही म्हणून, तर कधी दुथडी वाहणाऱ्या नदीवर पूल नाही म्हणून प्रसूतीसाठी खांद्यावर झोळी करून न्यावे लागते. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती आहे? रस्ता, आरोग्य, पाणी यासारख्या सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांकडे डोळे झाक करून समाजातील एका विशिष्ट वर्गाच्या केसालाही धक्का लागणार नाही याची आमच्या लोकप्रतिनिधींकडून आणि त्यांच्याच आदेशानुसार चालणाऱ्या आमच्या अधिकाऱ्यांकडून सोयीस्करपणे काळजी घेतली जाते. कटू असलं तरी हे वास्तव आहे, हे आम्हाला मान्य करावे लागणार आहे. आज अर्धा एक तासाच्या पावसानेही पुण्या मुंबईसारखी शहरं तुंबली जातात. अशी परिस्थिती का निर्माण होते? अशा चुकीच्या विकास आराखड्यांना मंजुरी देणारे कोण आहेत? यासारखे अनेक प्रश्न मनाला अस्वस्थ करून जातात. महाराष्ट्रातील राजकारण तर आज अतिशय गलिच्छ पातळीवर जाऊन पोहोचले आहे. आमचे नेते मंडळी तर एकमेकांवर चिखलफेक करण्यात इतके व्यस्त झाले आहेत की जनतेच्या कल्याणासाठी नेता असतो याचे भानही त्यांना राहिलेले नाही. पैसे फेकलं की सगळं विकत घेता येतं याची प्रचिती तर पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरून आपल्याला आलीच आहे. नो पार्किंगमध्ये गाडी लावली, सिग्नल तोडला, गाडीचा स्पीड जास्त आहे म्हणून आमच्यावर काही क्षणात कारवाई होते. अर्थात हे आमच्या सुरक्षिततेसाठी आहे, हे मला मान्य आहे. पण जेव्हाही श्रीमंतांची मुलं मद्यप्राशन करून निरपराधांचे बळी घेतात तेव्हा आमच्यावर कारवाई करणारी ही यंत्रणा मूग गिळून कुठे बसलेली असते? अनधिकृत म्हणून एखाद्या टपरीवर सहजपणे बुलडोजर फिरवता. मग हे अनधिकृत बार रात्रभर सर्रासपणे कसे चालतात? अंमली पदार्थ या विद्यार्थ्यांपर्यंत इतके सहजपणे कसे पोहोचतात? याने अशा अनेक प्रश्नांनी मन सुन्न होते. आज व्यसनांना प्रतिष्ठा देणारी व्यवस्था तरुणांमध्ये रुजू लागली आहे. स्वतंत्र भारताचं हे चित्र खरंच खूप भीतीदायक आहे. राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच सकारात्मक सामाजिक बदल स्वीकारून तळागाळातील घटकांना पुढे घेऊन जाणं हे विकसित भारताचं स्वप्न असायला हवं. दुर्दैवाने आजही झोपडपट्ट्यांमधील आमचे ज्ञानेश्वर शिक्षणापासून वंचित आहेत. आजही समाजात असा एक वर्ग आहे की जो या विज्ञान तंत्रज्ञानातील बदलांकडे आशाळभूत नजरेने पाहत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त या विळख्यातून आमचा शेतकरी राजा आजही सुटलेला नाही. गोरगरिबांच्या शिकलेल्या होतकरू पोरांना नोकऱ्या नाहीत, उद्योगधंद्यासाठी भांडवल नाही, फक्त मतांची झोळी भरण्यासाठी आश्वासन आणि घोषणांचा पाऊस पडत आहे. ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे आणि भारताचे सुज्ञ नागरिक म्हणून आम्ही ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. परिवर्तनाची ताकद ही एकट्यात नाही तर समूहात असते. म्हणूनच आपण सर्वजण एकत्र येऊ आणि हा जगन्नाथाचा रथ पुढे ओढून नेऊ. धन्यवाद. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स द्यायला विसरू नका. धन्यवाद.